मी वैद्य प्रसाद प्रकाश नार्वेकर. प्रबोधन शास्त्र असं का सांगतं या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे दही खाण्याबद्दलचे समज आणि गैरसमज. दही हे उष्ण आहे, ते पित्त वाढवतं, कफ वाढवतं, शरीरातला मेद देखील वाढवतं, अन्नाला रुची आणणारं, अग्नीला प्रदीप्त करणारं म्हणजे अग्नी वाढवणारं असं आहे. ते वात शामक पण आहे. दही हे पित्त वाढवत असल्यामुळे लघवीला जळजळ होणं, शौचाला जळजळ होणं, अंगावर लाल रंगाच्या गाठी येणं या कोणत्याही विकारामध्ये दही चालत नाही. लघवी तुटक तुटक होत असेल, लघवी करताना दुखत असेल तर त्याला दही खाल्लं चालू शकतं. केवळ वातव्याधी असतील अशा अवस्थेमध्ये दह्याचा फायदा होतो. तसंच दही प्रतिशाय म्हणजे सर्दी होणं या संदर्भात देखील चालू शकतं. दही हे रात्री कधीही खाऊ नये. अर्धवट उरलेलं दही देखील कधीही खाऊ नये. शरद ऋतू आणि पावसाळ्याच्या पूर्वीचा ग्रीष्म ऋतू ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात उष्णता असते यावेळी देखील दही कधी दिवसा देखील खाऊ नये. दही खात असताना त्यासोबत आवळा, मुगाचं वरण, साखर, तूप, मध यापैकी कोणत्या तरी पदार्थांचा आवर्जून आहारामध्ये समावेश करायला हवा. दही हे रुचिप्रद असल्यामुळे बरेच जण ते खाण्याचं प्रेफरन्स देतात किंवा खाणं आवडतं. दही हे मंगलदायक आहे. ज्यावेळी आपण घरातनं बाहेर पडतो त्यावेळी म्हणून दही आणि साखर मिक्स करून हातावर ठेवण्याचा प्रघात आहे.